नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शहरातील गुरुद्वारामध्ये 2 गटात राडा, 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। प्रभाग क्रमांक 10 मधील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारास प्रारंभ। माजी खासदार जलील यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर MIMच्या नाराज राजीनामा दिलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत देण्यात आली समज। प्रभाग क्रमांक 17 मधील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आणि शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथे करण्यात आले महिला कट्ट्याचे आयोजन। आता बातमी तर विस्ताराने। धुळे शहरातील गुरुद्वारातील वाद चांगलाच चिघळला असून 2 गट लाठ्याकाठ्या आणि तलवारींसह समोरासमोर आल्याची घटना रविवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी पोलिसांनी जवळपास 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी रात्री 9:15 वाजेला घडलेल्या घटनेसंदर्भात वेगवेगळे 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सत्येंद्र पाल लाडद यांच्या तक्रारीवरून रणबीर सिंग खालसा, जगबीर सिंग हरप्रीत सिंग संधू, शाविंदर सिंग राजवंत सिंग, गुरप्रीत सिंग बसंत सिंग, संदीप सिंग भंवरलाल, दर्शन सिंग सुखदेव सिंग खालसा, दलर सिंग अमीर सिंग, लाल सिंग सिंगर सिंग, सुदेश सिंग बच्चनलाल, दारा सिंग मखन सिंग, करतार सिंग जगर सिंग आणि जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गुरविंदर सिंग लखबीर सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। या सर्वांनी कट कारस्थान रचून फिर्यादीचे संगनमतमधील शीख बांधवांना विरोध केला। त्यांना जबरदस्तीने गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारून 5 जानेवारी 2025 रोजी सत्येंद्र पाल लाडद यांनी आयोजित केलेल्या संगत कार्यक्रमास विरोध केला। रणबीर सिंग खालसा यांच्या सांगण्यावरून सर्वांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अंगावर फायर एक्सटिंग्विशर गॅस सोडला। याच वेळी दगडफेक करून लोखंडी रॉड, तलवार, लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला आणि गंभीर दुखापती केले म्हणून गुन्हा दाखल झाला आहे। तसेच भूपेंद्र सिंग किसन सिंग यांनी दिलेल्या आणखी एका फिर्यादीवरून रणबीर सिंग सुखदेव सिंग खालसा, दलेर सिंग निहंग, जगविंदर सिंग हजारप्रीत सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। या सर्वांनी 4 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास गुरुद्वाराच्या मुख्य प्रवेशद्वाराला समोर येऊन प्रवेशद्वाराचे लोखंडी गेट बंद केले आणि फिर्यादी व शीख बांधवांच्या संगतमधील साक्षीदारांना गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारून जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या, असे या फिर्यादीत म्हटले आहे। या घटनेनंतर गुरुद्वारामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। गुरुद्वारा भाविकांसाठी खुला करण्यात आला असून सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची तुरळक गर्दी होती। सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता है। हमने 2 तारीख को एसपी साहब को मिलकर बोला कि एसपी साहब, इसका जो मास्टरमाइंड है वो रणबीर है, आप इससे पूछताछ करो। कोई बात नहीं हुई। फिर मैंने 8 दिसंबर को इनको मेल की, लिख के मिल के कि ये मास्टरमाइंड है, इसने किया है, इससे पूछो। कोई कार्रवाई नहीं हुई। 8 तारीख को मैंने इनको फिर इसके व्हाट्सएप पे किया, वो उसने नीचे भेज दिया। हमने बोला कि ये है, आप क्यों कार्रवाई नहीं करते? कहते एविडेंस दो। अरे एविडेंस हम देंगे, आप ऐसे ही बातें बता रहे हो। ये जो हुआ है ये केवल और केवल रणबीर ने प्रॉपर्टी और गद्दी के लिए किया है। हमें जाकर पंजाब में भी बोलता है कि बाबा को बोलकर मेरे को दस्तार पगड़ी दिलवा दो। हमने बोला भी ये दूल्हे की संगत का मामला है और ये बाबा जी का मामला है, हमने कुछ बोल पाएंगे। तो उसने डायरेक्ट बोला, अगर आप ये नहीं करवाओगे तो 1987 में नंदेड़ में बाबा साल सिंह मोनी का मर्डर हुआ था, तो ऐसा तो हो ही सकता है ना। इससे ज्यादा प्रूफ क्या चाहिए इनको? क्यों नहीं ये कर रहे कार्रवाई? बहुत अफसोस की बात है। और हमें बोलते हैं आप ऐसे ही बातें बना रहे हो। हम बातें, हमारे भाई का मर्डर हुआ है और हम बातें बना रहे हैं। क्यों आए आप यहाँ पर? ऐसा है, आज हम आए हैं, जो हमारे 10वें गुरु थे गुरु गोबिंद सिंह जी, उनका प्रकाश दिवस जो उनका होता है वो 5 तारीख को होता है। 5 तारीख का प्रकाश दिन हमने आज से 20 दिन पहले बोल दिया कि बाबा दारा सिंह आएंगे और संगत से प्रवचन करेंगे। तो उसने लॉक लगा दिया कल। आज हम इनको बोलने आए, ये बोले जी आप नहीं जाओगे, अगर आप जाओगे आपके ऊपर कार्रवाई हो जाए। कार्रवाई कोई बात नहीं, हमें कार्रवाई का क्या डर है? हमारे तो बुजुर्गों ने देश को आज़ाद किया, फ्रीडम फाइटर परिवार का मेरे पिता ने प्रॉपर्टी कुर्क करवाई,
जेल नहीं काटी और हम इससे डरेंगे? हम नहीं डरेंगे, हो जाए कार्रवाई, जो भी कार्रवाई होगी, लेकिन इंसाफ के लिए, न्याय के लिए हम लड़ेंगे। हम आपको एक बात आज भी क्लियर बोलते हैं, जो भी गुरुद्वारा की संपत्ति है बाबा ने बनाई, संगत से सहयोग से बनाई। हम चाहते हैं कि उसका ट्रस्ट बन जाए, हमें क्या इतराज है? तो उसको क्या इतराज है? वो क्यों नहीं मार रहा जी? लालच उसको लालच है ना। और उसका भाई बोलता रहा 2-3 साल से, हम तो कनाडा ऑस्ट्रेलिया में जाकर फार्म बनाएंगे। कहाँ से फार्म हाउस बनाएंगे? आपके घर में तो दाल नहीं है, आटा नहीं है। यही था ना कि बाबा का मर्डर करके पीछे से जमीन बेचकर हम भाग जाएंगे। और गुरुद्वारा सामने संगत, ये हम कदाचित नहीं होने देंगे। अगर चाहे हमें शहादत भी देनी पड़े, बाबा जी चलेंगे, हम भी चले जाएंगे, लेकिन वो किसी भी धमकी से नहीं डरेंगे। न्याय तक में यही रहेंगे। तो आपको गुरुद्वारा में कर दिए और हमें यहाँ से बुलाया गया है, ये आप नोटिस ले रहे हो। हम क्यों लें नोटिस भाई? हम कोई नोटिस नहीं लेंगे। हम सुबह जाएंगे धार्मिक समागम के लिए, अगर वो हमें रोकेगा तो कोई बात नहीं, हम तैयार हैं। धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आनंद लोंढे, सविता उर्फ मनीषा वाल्ले, सुरेखा गवळी यांच्या प्रचारास मोगलाईतील देशमुखवाडा येथील हनुमान मंदिराला आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रचारास प्रारंभ करण्यात आला. हनुमंतरायाचे दर्शन घेतल्यानंतर परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली. प्रचार रॅली देशमुखवाडा, ड्रायव्हर गल्ली, कुमारनगर, समतानगर, महालेनगर, फुलेनगर, भोईवाडा, गवळीवाडा, रमापती चौक अशा विविध भागातून शक्ती प्रदर्शन करीत काढण्यात आली. यावेळी उमेदवारांना मतदारांनी भरभरून प्रतिसाद व आशीर्वाद दिला. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आज या ठिकाणी शिवसेना या पक्षाच्या वतीने जे उमेदवार उभे केलेले आहेत ते उमेदवार आज या ठिकाणी वार्ड प्रभाग क्रमांक 10चे उमेदवार या ठिकाणी त्यांच्या प्रचाराची रॅली आज आम्ही या ठिकाणी सुरुवात करीत आहोत आणि प्रचाराचा नारळ आज या ठिकाणी फोडलेला आहे आणि प्रचाराला सुरुवात करीत आहोत. MIM पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील MIM पक्षाच्या नाराज राजीनामा दिलेल्या कार्यकर्त्यांना देवपूर पोलिसांनी ताब्यात घेत समज दिली आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या सभेचे ममदी स्कूलजवळ आयोजन करण्यात आले आहे. या सभेत व्यत्यय येऊ नये म्हणून MIM पक्षाच्या नाराज राजीनामा दिलेल्या कार्यकर्त्यांना देवपूर पोलिसांनी ताब्यात घेत समज दिली. खालिद नोकिया, नासिर पठाण, साबिर सय्यद, निसार पठाण, रिजवान हाजी आदींना समज देण्यात आली आहे. वाघ साहब ने हमारे को यहाँ बुलाना करे. देखो MIM पार्टी के अंदर मैं था, पर मैंने अभी इससे पहले पत्रकार परिषद लेके मेरा MIM से कोई वास्ता है ही नहीं. मैंने MIM को ये कर दिया है, MIM के अंदर मैं है ही नहीं और अभी कोई पक्ष में नहीं है. अभी मैं कोई पक्ष में है भी नहीं. जो भी जाऊँगा मैं तो एक पत्रकार परिषद लेके मैं जाऊँगा और यहाँ सभा हो या कोई जो हमारे कार्यकर्ता को बोल दे लगे कोई हमारा कोई विरोध करने वाले नहीं, कुछ नहीं सभा है. पर हमारे को क्यों बुलाया गया है यहाँ? कोई हमारा कहीं पत्र दिए रहता है यहाँ तो बात अलग है. हमारे को क्यों टारगेट करे जाता है हर टाइम? किसने किया हमको टारगेट फिर यहाँ? मैं इतना ही बोलना चाहता. और मेरे जितने भी कार्यकर्ता ये है कोई विरोध करने वाले नहीं है हम. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरातील मिल परिसरातील शिंदे सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारास सोन्या मारुतीचे दर्शन घेऊन नारळ वाढून सुरुवात करण्यात आली. शिंदे सेनेचे प्रभाग क्रमांक 17D मधील उमेदवार धीरज जवाहरलाल कलंत्री आणि प्रभाग क्रमांक 17K मधील उमेदवार गीताबाई तुषार नवले यांच्या प्रचार रॅलीला मिल परिसरात मोठा प्रतिसाद मिळत असून निवडणुकीची चुरस वाढताना दिसत आहे. ढोल तासांचा गजर, जय भवानी जय शिवराय, आवाज कोणाचा, शिवसेनेचा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता. सोन्या मारुती मंदिरात दर्शनानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. यानंतर उमेदवारांनी प्रभागातील विविध भागात घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. या प्रचार रॅलीत धीरज कळंत्री, गीताबाई नवले या उमेदवारांसह माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्री, रावण नवले, तुषार नवले, पंकज मुंदडा आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माझ्यासोबत गीता तुषार नवले, रावण भाऊ नवले यांचे सून, आम्ही दोघंजण शिवसेनेकडनं उमेदवारी करत आहोत प्रभाग क्रमांक 17मध्ये, 17D आणि 17K. विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहे. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या प्रभागात विकास याप्रमाणे करू की खानदेशच नव्हे, धुळे नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श प्रभाग म्हणून आपला प्रभाग ओळखला जाईल. त्यानंतर येथे जे अमरधामची जी व्यवस्था आहे ती तुम्ही बघताय, ती काही व्यवस्थित आहे नाही. इतक्या वर्षापासून 40 वर्ष झाले, 40 वर्षाच्या राजकारणात अजूनपर्यंत साधं अमरधामसुद्धा व्यवस्थित बनलेलं नाही आहे. तेही आम्ही व्यवस्थित बनवू. जे लोकांना पालिकाचा जो टॅक्स येतो, कोणाला काही वाढवून येतो, काही होतो, तो टॅक्स कमी करून देण्याचं काही असतं त्यावर आमचा भर राहील. त्यानंतर प्रधानमंत्री शौचालय योजना जी आहे त्या अंतर्गत जे लोक आहेत ज्यांच्या इथं शौचालय नाही, त्यांच्या इथं शौचालय करून देण्याचं काम आम्ही करू. जे पाण्याचा प्रश्न आहे, गटारी आहे, ज्या खुल्या गटारी आहेत त्या खुल्या गटारी त्यांची व्यवस्था व्यवस्थित करण्याचा आम्ही प्रयत्न करू पूर्ण. हे सगळे मुद्दे आहेत. या व्यतिरिक्त काही मुद्दे अजून जे जनता सांगेल आम्हाला त्या हिशोबाने आम्ही सगळं करणार आहे. आम्ही जनताचे सेवक म्हणून सगळं काम करणार आहे. पुढील 5 वर्षात तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेलच. आणि सातबाऱ्यांचा जो प्रश्न प्रलंबित आहे काही भागांमध्ये, त्याचा पाठपुरावा करून सर्वांनी सांगितलं की सातबारे झालेत, पण अजून त्याचा काही निकाल लागलेला नाही आहे. त्याचा पाठपुरावा करून येत्या 5 वर्षाच्या आत 7-12 उतारे करून देण्याचं काम सुद्धा आम्ही करू. रावण भाऊ नवलेंची सून सौ गीता तुषार नवले. मी प्रभाग क्रमांक क मधून उमेदवारी करते आणि माझ्यासोबत धीरज भाऊ करंत्री हे प्रभाग क्रमांक 17मध्ये ड या ह्याच्यातून उमेदवारी करतायत. तर मी इतकंच सांगू इच्छिते की आपल्या प्रभागात ज्या महिलांच्या समस्या आहेत, मी एक महिला म्हणून सर्वांच्या समस्या समजू शकते. एक महिला सक्षमीकरण म्हटलं तर तो एक मुद्दा आणि एक महिलांची सुरक्षितता तो एक मुद्दा हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. स्वच्छता, पाणी, रस्ते हे सर्व मुद्दे तर आहेच, परंतु एक महिला म्हणून ज्या महिलांना समस्या येतात त्या मी चांगल्या प्रकारे समजू शकते आणि प्रभागातल्या या सगळ्या समस्या आणि दूर करण्याचा मी प्रयत्न करेन आणि प्रत्येक घराघरात महिलांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करेन. आणि ज्याही समस्या आहेत त्या आम्ही दोघंजण मिळून पुढील येत्या पंचवार्षिकमध्ये सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांची विनंती आहे की यंदा आम्हाला युवा नेत्यांना संधी देण्यात यावी जेणेकरून प्रभागाचा विकास होईल. धन्यवाद. शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथे माजी जिल्हा परिषद सभापती ज्योती देवीदास बोरसे व सामाजिक कार्यकर्ते देवीदास बोरसे यांच्यातर्फे प्रथमच महिला कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. सेवा, पाठबळ आणि उत्कर्ष या त्रिसूत्रीवर आधारित महिला कट्टा या विचारपीठाचे उद्घाटन मुंबई येथील द ड्रीम हबच्या संचालिका अपूर्वा जोशी गायकवाड यांच्यासह गावातील ज्येष्ठ महिलेच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांमधील नेतृत्व गुणांचा विकास, उद्यमशील महिलांना पाठबळ, अन्यायग्रस्त महिलांना आधार व मार्गदर्शन आदी उपक्रमांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम माध्यमातून महिलांनी या महिला कट्ट्याचा आनंद घेतला. या महिला कट्ट्याच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती ज्योती बोरसे व सामाजिक कार्यकर्ते देवीदास बोरसे यांच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून महिला कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. या महिला कट्ट्यात महिला भगिनींची उपस्थिती दर्शनीय होती. महिला भगिनींना आकर्षक भेटवस्तूही देण्यात आली. तसेच कुलदीप ठाकरे व जादूगर चेतन कुमार यांनी महिलांशी हितगुज केले. यावेळी आशा वर्कर, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, महिला बचत गटाच्या महिला भगिनी आदी उपस्थित होत्या. आम्ही पहिल्यांदाच महिला कट्टा हा कार्यक्रम घेतला. महिला कट्ट्याला सर्व महिला उपस्थित राहिल्या. त्यांनी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि महिलांचं सबलीकरण, महिला कट्टा हा कार्यक्रम आज वर्षी गावामध्ये इथे झालेला आहे. या ज्योतिताई बोरसे आणि देवीदास दादा बोरसे यांच्या प्रयत्नातून
हा आज इथे आयोजित झाला होता. मी अपूर्वा जोशी गायकवाड, मी खास मुंबईवरनं इथे आलेली आहे आणि या कार्यक्रमाची संकल्पना आमची आहे आणि इथे ही छान पद्धतीने ह्या दोघांनी इथे राबवली आहे. आज पहिला महिला कट्टा झाला आहे वर्षी गावामध्ये. आता असे अजून आणखीन कट्टे होणार आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी हा व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या या वर्षी आणि इतर गावातल्या सगळ्या माता भगिनींना मैत्रिणींना विनंती करीन की पुढच्या महिला कट्ट्याला नक्की या. जर आजचा हा कट्टा तुमच्याकडनं मिस झाला असेल तर पुढच्या कट्ट्यावरती नक्की या. खूप सारे खेळ आहेत, खूप साऱ्या गप्पा गोष्टी आहेत. तुमच्या आर्थिक स्वावलंबनासाठी अनेक गोष्टी आम्ही घेऊन येणार आहोत. तेव्हा पुढच्या कट्ट्यावरती नक्की भेटूया. आणि आजच्या या कट्ट्यावरती आपल्या सगळ्या माता भगिनींनी मैत्रिणींनी खूप चांगली साथ दिली आहे. अगदी खचाखच भरला होता आजचा कट्टा. सो त्यासाठी थँक्यू सो मच. महिलांना हेच आवाहन करीन की चूल आणि मूल या व्यतिरिक्त सुद्धा स्वतःचं अस्तित्व असतं आणि ते अस्तित्व आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे, ते वाढवलं पाहिजे. आणि मग ते करण्यासाठी जर आपल्याला कोणी हा प्लॅटफॉर्म घेऊन येत असेल, जसं आता हा प्लॅटफॉर्म या सगळ्या गावांमध्ये ज्योतिताई आणतात, देवीदास गोडसे आणतात. सो त्यांच्या या प्रयत्नांना तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावी, हेच आवाहन मी आज या तुमच्या माध्यमातून सगळ्या महिलांना करते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शहरातील गुरुद्वारामध्ये 2 गटात राडा, 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. प्रभाग क्रमांक 10 मधील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारास प्रारंभ. माजी खासदार जलील यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर MIMच्या नाराज राजीनामा दिलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत देण्यात आली समज. प्रभाग क्रमांक 17 मधील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथे करण्यात आले महिला कट्ट्याचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.